इकडची ही दृश्य आपण अहमदाबाद मधली पाहतोय। अहमदाबाद मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मतदानासाठी आलेले आहेत आणि इथे पंतप्रधान मोदी हे मतदान करतायत आणि सध्याची ही थेट दृश्य आपण अहमदाबाद मधून पाहतोय। या ठिकाणी या निवडणुकीच्या कर्मचाऱ्यांशी पंतप्रधान मोदी हे संवाद साधतायत आणि या सगळ्या प्रक्रियेचा आढावा घेताना दिसतायत। अमित शहा सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत मतदानासाठी। गुजरात खरं तर या ठिकाणी पंतप्रधान मोदी आणि अमित शहांच्या या सगळ्या आश्वासनांमुळे आणि विकास कामांमुळे या ठिकाणी त्यांचा विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे वारंवार। त्यामुळे आता काँग्रेसने सुद्धा तिथे ताकद पणाला लावलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। आपण सध्याची ही थेट दृश्य अहमदाबाद मधली पाहतोय। अहमदाबाद मध्ये पंतप्रधान मोदी हे मतदान करण्यासाठी आलेले आहेत आणि ते मतदान करताना आपल्याला सध्या दिसतात। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दिग्गज नेते देशाचे मतदान करताना दिसतात आणि त्याचीच ही दृश्य। पंतप्रधान मोदी हे आता मतदान करतायत। आपण सध्याची ही थेट दृश्य साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकतोय। यंदाच्या निवडणुकीमध्ये महत्त्वाचा मुद्दा भाजपकडून हिंदुत्वाचा या ठिकाणी नारा दिला गेला आणि हिंदुत्वाच्या या मुद्द्यावर या अजेंड्यावर भाजपने ही निवडणूक लढवलेली आहे आणि यासह मोदींच्या नावावर ही निवडणूक लढवली गेलेली आहे। तर इतर पक्षांना मत, विरोधकांना मत म्हणजे राहुल गांधींना मत आणि महायुतीला किंवा भाजपला मत म्हणजे मोदींना मत किंवा भाजप सोबत जे आहेत त्यांना मत म्हणजे मोदींना मत असं वारंवार या ठिकाणी भाजपकडून आणि भाजप प्रणित पक्षांकडून सांगण्यात आलेलं आहे। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। इथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदान केलेलं आहे आणि त्यानंतर ते आता बाहेर या सगळे कार्यकर्ते आणि कर्मचाऱ्यांशी बोलतायत आणि त्यांना अभिवादन त्यांनी केलेलं आहे। मोठा पोलीस बंदोबस्त, मोठी सिक्युरिटी त्यांच्यासाठी या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेली आहे आणि आपण सुरुवातीलाच पाहिलं रस्त्याच्या दुतर्फा त्यांना पाहण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आणि भाजपचे कार्यकर्ते आलेले होते। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मोठी सिक्युरिटी या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेली आहे आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी हे मतदान केलेलं आहे आणि ते आता या सगळ्या जनतेला, आलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना अभिवादन करताना आपल्याला दिसतात।